मित्रांनो नमस्कार, मी पवन आडे संघर्ष टीव्हीमध्ये आपलं स्वागत करतोय। मित्रांनो, जसं की आपण बघत आहोत, आपला अधिकार ही मालिका आपण सुरू केलेली आहे। आपला अधिकार आपल्याला समजलं पाहिजे, आपल्या अधिकारापासून कोणीही नागरिक वंचित राहू नयेत, हा आपला चॅनलचा उद्देश आहे। प्रत्येक नागरिकांना आपला अधिकार कळाला पाहिजे, आपल्या अधिकाराने तो लढला पाहिजे। अशाच एका मुद्द्यावर आता आपण बोलणार आहोत, ते म्हणजे सरकारी कार्यालयात जर वेळेवर आपलं काम झालं नाही। आपण अनेक व्हिडिओ बघितले, यानंतर बनवले सुद्धा। आता आपला भाग आहे 5वा। सरकारी कार्यालयात जर आपला वेळेवर काम झालं नाही तर काय करावे नागरिकांनी? तर मित्रांनो, आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग 2015 लागू केलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला आपला जो काम आहे, सरकारी वेळेत जो आपण अर्ज दिला आहे तो वेळेवर झालं पाहिजे, हा आपला अधिकार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे हे आपण आज जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, वेळेत सेवा मिळण्याचा अधिकार आपल्याला आहे। पहिला म्हणजे सरकारने निश्चित एक कालावधी केलेले आहेत, जसं की उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, 7/12 आणि विविध जे काही परवाने आहेत ते आपण जे काही तक्रारी देतो, अर्ज देतो ते समजा। अगर जर ते आपल्याला वेळेत नाही मिळालेस तर आपल्याला काय करायचं आहे, त्यासोबत आपल्याला कागदपत्र जोडलेली असावीत समजा। तर दुसरा आहे अर्जाची पावती मिळवण्याचा अधिकार। त्यासाठी काय केलेले आहे, तर अर्ज केल्यानंतर आपल्याला अर्जाची पावती घेणे बंधनकारक आहे। मित्रांनो, अर्जाची पावती घ्यावी। जर आपण ऑनलाईन केलेले आहेत तर ऑनलाईन अर्जाची पावती जतन करून ठेवावी आणि ऑफलाईन केले आहेत, जसं कागदपत्र दिलेले आहेत तर ती ओशी घ्यायची, आपल्याला ते ओशी जमा करून ठेवावी। तिसरा आहे विलंबाचे कारण जाणून घेण्याचा अधिकार। जर काम वेळेत झाले नाहीत तर आपण संबंधित अधिकाऱ्याला, संबंधित जे कर्मचारी आहेत त्यांना आपण विलंबाचे कारण विचारू शकता। तोंडी विचारू शकता, पण तोंडीला महत्त्व नाहीत। जर तोंडी तुम्हाला महत्त्व देत नसेल तर तुम्ही माझी फाईल सध्या कुठे आहेत, विलंब का झाला, काम पूर्ण कधी होईल आणि कोणत्या अधिकाऱ्यांकडे फाईल प्रलंबित आहेत, हे संबंधित प्रश्न आपण त्या अधिकाऱ्याला विचारू शकता आणि ती लेखी स्वरूपात जर दिले तर खूपच चांगलं। कारणाशिवाय नकार दिल्यास लेखी आदेश मागण्याचा अधिकार। चौथा आहे कारणाशिवाय जर त्यांनी नकार दिलाय, म्हणजे आपण तोंडी मागतो, त्यांनी जर नकार दिलाय तर आपण लेखीच द्यावी। मी तर सहसा म्हणतो की तुम्ही लेखीच द्यावे, तोंडी बोलून काही अर्थ नाही। तोंडी एक सहसा आपण त्यांना बोलू शकतो, पण लेखी बोलावे। तुमचे काम नाकारले असेल तर नकाराचे कारण लेखी स्वरूपात मागा, म्हणजे कागदोपत्री मागा, लेखी स्वरूपात द्या म्हणून। संबंधित कायदा किंवा नियमांचा उल्लेख करण्याची विनंती करा। जे काही कायदा आहेत, नियम आहेत, कोणत्या कायद्यानुसार, कोणत्या नियमानुसार तुम्ही विलंब केलं हे त्यांना सांगा। तोंडी नकारावर समाधान मानू नका। जर ते तोंडी म्हणत असेल, नकार देत असेल तर त्यावर समाधान मानू नका, त्यांना लेखी मागा, नाही तर आपण लेखी त्यांना अर्ज द्या का झालंय म्हणून। 5वा आहे अपील करण्याचा अधिकार। जर काम वेळेत पूर्ण झालं नाहीत तर तुम्ही अपील करू शकता। कुठे? संबंधित ज्या कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना अपील करू शकतात। तसेच आवश्यक असल्यास पुढील अपीलही करता येईल, म्हणजे जर त्याने जर आपलं समाधान झालं नाही तर पुढील अपील करू शकता। आणि तिसरा म्हणजे काही प्रकरणामध्ये जबाबदार अधिकाऱ्यांवर दंडाचीही तरतूद असू शकते, त्यांना दंड पण पडू शकतो। आता 6वा जाणून घ्या आपण, माहितीचा अधिकार, RTI वापरण्याचा अधिकार। आपण याबाबत माहितीचा अधिकार RTI आपण वापरू शकतो का? जर तुमचे काम प्रलंबित आहेत तर RTIचा वापर कसं करावे? माझा अर्ज कोणाकडे प्रलंबित आहेत, किती दिवसापासून प्रलंबित आहेत, विलंबाचे कारण काय आणि संबंधित फाईलवरील नोंदीची प्रत द्या, असं तुम्ही RTI वर लिहू शकता। त्या RTI जे अर्ज केलेले आहेत त्याला आपला अर्ज जोडायचं आणि RTI वर हे 4-5 मुद्दे जोडायचे। आता 7वा आहे लाच मागितल्यास काय करावे। काही प्रकरणामध्ये आपल्याला असं वाटतंय की संबंधित अधिकारी लाच मागतो, विनाकारण आपल्याला अडथळा देतो, म्हणजे पैसे मागण्याच्या कारणामुळे ते विनाकारण आपल्याला अडथळा आणतोय। म्हणून त्यावेळेस काय करावे? कामासाठी लाच मागत असेल, जाणून बुजून विलंब करत असेल, अनावश्यक कागदपत्राची मागणी करत असेल तर त्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आपण करू शकता। तसेच आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी लाचलुचपत विभाग असतो, प्रत्येक जिल्ह्यात असतो, तिथे अर्ज करून त्यावर कारवाई करू शकता, त्यांना पकडू शकता तुम्ही।
एक सापळा असते आणि त्या सापळानुसार त्यांच्यावर तुम्ही कारवाई करू शकता आणि त्यांना पकडू शकता. जर अधिकारी भ्रष्टाचारी असेल तर त्यांना असं करणे आपण हे करू शकतो. समजा नागरिकांनी काय करावे, आता एक महत्त्वाची सूचना मी तुम्हाला देतो. नागरिकांनी काय करायला पाहिजे? अर्जाची पावती जपून ठेवावे, सर्व कागदपत्राच्या प्रती ठेवा, प्रत्येक भेटीची तारीख आणि अधिकाऱ्यांचे नाव, जसं की आपण भेटतो त्या अधिकाऱ्याचे नाव पण लक्षात ठेवा आणि भेटीची तारीख लिहून ठेवा. शक्य असल्यास लेखी किंवा ऑनलाईन पत्रव्यवहार करा. ऑनलाईन पत्रव्यवहार आता झालेलेच आहेत आणि लेखी स्वरूपात त्यांना पत्रव्यवहार करा. वेळेत काम न झाल्यास अपील किंवा RTIचा वापर करा. आणि वेळेत काम न झालं तर अपील करा आणि RTI जसं माहिती अधिकार यांचा वापर करा. हा नागरिकांचा अधिकार आहे की सर्व कामे आपल्याला वेळेवर मिळायला पाहिजे, कारण हे सरकारी कर्मचारी आपल्यासाठीच बसलेले आहेत तिथे. म्हणून मित्रांनो, आपला अधिकार आपल्याला समजलं पाहिजे. आशा आहे की तुम्हाला हा अधिकार समजला आहे. अधिकाराचा वापर करा, माहिती अधिकाराचा वापर करा, कागदोपत्री जास्त व्यवहार करा, ऑनलाईन असेल तर ऑनलाईन तक्रार करा. हे सर्व कामे करा आणि आपला अधिकार मिळवा. लक्षात ठेवा, तुम्ही जर सक्षम बनले, तुम्हाला जर सर्व माहिती भेटली, तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही कोणापुढे झुकणार नाहीत. म्हणून मित्रांनो, आपला अधिकार तुम्ही जाणून घ्या. माझ्या चॅनलवर असे अनेक व्हिडिओ आहेत आणि असे अनेक व्हिडिओ मी बनवणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, माझा एकच उद्देश आहे की प्रत्येक नागरिक आपल्या अधिकारापासून वंचित राहू नये आणि आपला अधिकाराने तो लढला पाहिजे, कमजोर नाही झाला पाहिजे. हाच उद्देश या चॅनलचा पण आहे. म्हणून मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.